हाँ कदम बोला. कपूर सर आता इथे राधिका वहिनींना त्यांच्या दुकानात भेटून गेलेत. हां ठीक आहे. पण त्यांच्यात काय बोलणं झालं ते नाही कळलं. ते बघतो मी. तुम्ही निघा आता तिथून आणि त्यांच्या मागावर राहा आणि मला कळवत राहा. ओके. हो सर. सर पण तेवढं ते बघतो आहो. तुमचं प्रमोशनचं बघायलाच बसलोय मी इथे. ठेवा आता फोन. हो सर. कपूर तुम्ही राधिकाला का भेटलात ते मला समजलंय. आता बघा मी काय करतो. एवढे दिवस मला वाटायचं मीच हुशार आहे, पण नाही कपूर, तुम्ही नुसते हुशार नाही तर धूर्त आहात. हा धूर्तपणाही कसा उधळून लावतो बघा तुम्ही. कपूर, या गुरुनाथ सुभेदारला अजून तुम्ही ओळखलेलं नाहीये. विनाशकाले विपरीत बुद्धी. दिवस फिरले आता तुमचे कपूर. बघाच तो. मे आय कम इन सर? या पानवलकर, बोला काय काम काढलं. बसा ना. चहा कॉफी काही घेणार? नो सर, इट्स ओके. नाही, तुम्हाला कधीपासून आत याची परवानगी मागावी लागते? पूर्वीसारखं आता काही राहिलंच नाही ना सर. हो, नाही पूर्वीसारखं राहिलं नाही आता काहीच. माझा स्टाफ सुद्धा. असो, बोला काय काम काढलं. सर, कपूर सरांचा एक निरोप आहे तुम्हाला. उद्या तुम्हाला अर्जंटली दिल्लीला जावं लागतंय. दिल्लीला? हो. कशासाठी? सर, ते आहूजा अँड सन्सच्या केसच्या संदर्भात तुम्हाला दिल्लीला जावं लागणार आहे. उद्या एक अर्जंट मीटिंग आहे आणि ती मीटिंग तुम्ही स्वतः अटेंड करावी असं कपूर सरांना वाटतंय. जेनीने तुमचं फ्लाईटचं बुकिंग केलेलं आहे. डिटेल्स तुम्हाला ती देईलच. वा, म्हणजे कपूर सरांनी मला इथून घालवायची सगळी तयारी केलेली दिसते. हां, नाही, सगळी तयारी केलेली दिसते जेनीने. तुम्ही, मी इथून व्यवस्थित जावं यासाठी. करतो मी, कोऑर्डिनेट करतो जेनी बरोबर. थँक्यू सर. वा वा कपूर, मानलं तुम्हाला. काय डाव रचलाय मला इथून घालवायचा. मी इथून गेल्यावर तुम्हाला हवं तसं प्लॅन करता येईल ना. आणि त्याचसाठी दिल्लीला पाठवताय मला. ठीक आहे, ऍक्सेप्टेड. दिल्लीचं काम होण्याची मतलब आता ते कसं करायचं हे मी बघतो. आता तुम्ही बघा की गुरुनाथचं डोकं कसं काम करतं ते. रेवती, ये. काय ग, काय करून राहिली? अगं, लॅपटॉप हँग होतोय म्हणून जरा स्पेस फ्री करते त्याची. म्हणजे अगं म्हणजे लॅपटॉपचं स्टोरेज ओव्हरलोड झालं ना की तो हँग होतो, त्याचा स्पीड कमी होतो. मग आपल्याला नको असलेल्या फाईल्स, फोटोज हे डिलीट करायचं की तो पुन्हा एकदा कामाला लागतो जोमाने. हाव का? म्हणजे रेवती, हे मी पण लक्षात ठेवायला पाहिजे ना? हो, असंच असतं. सगळ्यांनाच करावं लागतं ते. हव्या असलेल्या फाईल्स ठेवायच्या, नको असलेल्या डिलीट करायच्या. आपल्या माणसांच्या बाबतीतही हे खरं झालं असतं तर किती बरं झालं असतं ना. आपल्याला नको असलेली माणसं, नको असलेले प्रसंग से डिलीट करून टाकायचे, म्हणजे आपण पण जोमानं कामाला लागू. हो ना? चांगली कल्पना आहे तुझी. पण हाच तर फरक आहे ना माणसात आणि यंत्रात. यंत्राला भावना नसतात, राग नाही, लोभ नाही, म्हणून तर ते फक्त काम करतं. खरं. पण तुला सांगू का रेवती, मी पण आता फक्त कामाकडे लक्ष द्यायचं ठरवलं. आपण भलं ना आपलं काम भलं, बाकी कुठला विचारच करायचा नाही. बरं ऐक ना, ते कामावरनं आठवलं, आज दुकानात कपूर साहेब येऊन गेले. हो का? ते सांगत होते का यांच्या ऑफिसमध्ये एक नवीन कॉन्ट्रॅक्ट निघून राहिलं आणि यावेळेला पुन्हा एकदा प्रेझेंटेशन तुम्ही करा असं सांगायला आले होते ते. अरे बघ, चांगलं आहे की. काय चांगलंय रेवती? अगं, ते म्हणून राहिले का ते मदत करायला तयार आहेत.
पण पुन्हा यांना कळलं तर वादविवाद भांडणं नकोच ते. पण ते ऐकूनच नाही राहिले. एकदा अपयश आलं म्हणजे पुन्हा प्रयत्न करायचा नाही असं आहे का? कपूर साहेब काय किंवा ऑफिसमधली बाकीची मंडळी काय, ही तुला फक्त मदत करणार आहेत. प्रेझेंटेशन तर तुलाच करायचंय. कसं आहे ना की घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं, पण पाणी तर त्यालाच प्यावं लागतं. राधिका तसंच आहे. ही सगळी माणसं तुला फक्त मदत करणार आहेत. काम तुलाच करायचंय. मग तुझं काय म्हणणं आहे का मी करावं काय? अगं अर्थातच करायचंच आहे. बरोबरच आहे तुझं. नाही आपणच काऊन वाईट विचार करायचा. मी करते प्रयत्न. पण कसं आहे ना रेवती, इतक्या गोष्टी घडून गेल्यात ना, का असं वाटतं का सरळ साधं सोपं असं काही होणारच नाही. एखादी चांगली गोष्ट घडायला लागली ना, का असं वाटतं का यानंतर नक्की काहीतरी वाईट घडणार. चल ना बाहेर. तू लवकर आलायस ना, प्लीज आपण बाहेर जाऊन फिरायला. प्लीज प्लीज. बच्चा मी दमलोय की जस्ट आलोय, मला बसू दे ना जरा प्लीज. थोडा काय दमलास? काम करून नाही, विचार करून दमलोय. कसला विचार? हिस्ट्री रिपीट्स. म्हणजे कपूर सरांनी राधिकाला परत एकदा ते कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परत? आणि आता या वेळेला तर ऑफिस मधले बाकीचे लोकही त्यांना मदत करणार. आई ठीक आहे, त्यांना काय करायचं ते करू दे. हवी तेवढी मदत करू दे. तसंही त्या गुड फॉर नथिंगला काहीच जमणार नाही. ते झालंच, पण गमतीची गोष्ट अशी आहे बच्चा की त्यांना वाटतंय ते जे काही करतायत ना हे मला माहितीच नाहीये. सिरियसली? हो. अरे हाऊ इनोसेंट. नाही इनोसेंट कसली, एक से बढ़कर एक आहेत सगळे. पण त्यांना माहिती नाहीये गुरुनाथ सुभेदारचं डोकं किती शार्प आहे. कपूर सरांनी मला बळजबरी दिल्लीला पाठवायचं ठरवलंय. म्हणजे मी इथं नसताना माझ्या अनुपस्थितीत हे सगळे राधिकाला ते प्रेझेंटेशन तयार करायला मदत करतील, पण मी असं होऊ देणार नाही. म्हणजे काय करणार आहेस तू? ते सांगतो मी तुला, पण आता एवढंच महत्वाचं आहे तुझ्यासाठी की तुला ज्या कपूरनं कामावरून काढून टाकलं ना त्याला कसा झटका देतो मी ते बघ असतो. आणि राधिकाला वाटत असेल की त्या कपूरच्या जीवावर मी गुरमीत जगू शकते, ती नाही सगळी गुरमी उतरवली ना तर नावाचा गुरुनाथ सुभेदार नाही. ओके प्लीज डू दॅट. आय एम सो वेटिंग फॉर दॅट मोमेंट. राधिका, काय स्वप्न बघायची आहेत ना ते आत्ताच बघून